नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी सोमेश्वर डोंगरे तुमचं नोकरी सोमेश्वर या यूट्यूब चॅनलवर संवाद करतो। तर मित्रांनो, आताची व्हिडिओमध्ये आपण सार्वजनिक आरोग्य विभाग अंतर्गत गट आणि गट ड या पदांची भरती लवकरच आता येणार आहे। कारण याबाबत एक महत्त्वपूर्ण नोटिफिकेशन जाहीर करण्यात आलेलं आहे आणि तुमची एक्झाम कोण घेणार आहे हे पण या ठिकाणी जाहीर करण्यात आलेलं आहे। ते संपूर्ण नोटिफिकेशन या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत आणि भरती केव्हा येणार आहे हे पण मी तुम्हाला व्हिडिओमध्ये सांगणार आहोत। तर व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आणि चॅनलवर नवीन असेल चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। तर बघा मित्रांनो, विषय आरोग्य विभागातील गट क व गट ड ची रखडलेली पदभरती प्रक्रिया TCS मार्फत तातडीने राबवून जाहिरात प्रसिद्ध करण्याबाबत। ठीक आहे, प्रति आरोग्य मंत्री ही जी भरती आहे TCS मार्फत घेण्यात यावी याबाबतचं परिपत्रक काढलेलं आहे। संचालक आरोग्य सेवा महाराष्ट्र शासन मुंबई यांच्या मार्फत आहे। ठीक आहे, तर यामध्ये म्हटलेलं आहे आरोग्य विभागातील गट क व गट ड संवर्गातील रखडलेल्या पदभरती संदर्भात निवेदन सादर करण्यात येत आहे। तर एक पदभरती तातडीने प्रसिद्ध करणे। गेल्या 1 ते 2 वर्षापासून परीक्षेची वाट पाहणाऱ्या उमेदवाराचे वाढते वय आणि अभ्यासाचा कालावधी लक्षात घेता गट क व गट ड ची रखडलेली पदभरती जाहिरात कोणत्याही विलंबाविना तातडीने प्रसिद्ध करण्यात यावी। ठीक आहे, तर लवकरात लवकर ही भरती प्रक्रिया राबवावी यासाठी परिपत्रक काढण्यात आलेलं आहे। नंबर 2, परीक्षा TCS द्वारेच घेणे। ही संपूर्ण पदभरती प्रक्रिया TCS या संस्थेमार्फतच लवकरात लवकर आणि तातडीने राबविण्यात यावी। इतर कोणत्याही माध्यमातून ही परीक्षा न घेता केवळ TCS द्वारेच ती वेळेत पूर्ण केली जावी। ठीक आहे, तर यामध्ये म्हटलेलं आहे तर विद्यार्थ्याचा मानसिक तणाव भरती प्रक्रियेला होणाऱ्या सातत्यपूर्ण विलंबामुळे सर्व विद्यार्थी अत्यंत तीव्र मानसिक दडपणाखाली आणि तणावाखाली आहे। तरी वरील सर्व बाबीचा गांभीर्याने नोंद घेऊन आरोग्य विभाग गट क व गट ड ची रखडलेली पदभरती प्रक्रिया TCS मार्फत तातडीने पूर्ण सुरू करून जाहिरात त्वरित प्रसिद्ध करण्यात यावी ही विनंती आहे। हे जे पत्रक पाठवण्यात आलेलं आहे हे आरोग्य मंत्री यांना पाठवण्यात आलेलं आहे। कारण आरोग्य विभागाच्या भरतीला फारच विलंब होत असल्यामुळे विद्यार्थी तणावामध्ये या ठिकाणी असल्याचे सांगण्यात आलेलं आहे। ही भरती प्रक्रिया लवकर लवकर राबवावी यासाठी हे पत्र काढण्यात आलेलं असून आरोग्य विभागाला पाठवण्यात आलेलं आहे। तर या पत्रकाचा फायदा 100% विद्यार्थ्याला होणार आहे आणि भरती प्रक्रियेला जे आहे लवकर लवकर सुरू केल्या जाणार आहे। तर लक्षात ठेवा, सप्टेंबरच्या शेवटी ही भरती प्रक्रिया सुरू होण्याची शक्यता आहे। तर भरतीवर आणखी काही अपडेट आले त्यावर व्हिडिओ बनवून मी तुमच्यापर्यंत नक्की पोहोचवेन। तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओ महत्त्वाचा शेअर करा। धन्यवाद।